एकनाथ खडसे बोलत होते विधानसभेमध्ये माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर त्यांना क्लीन चिटही 2 प्रकरणांमध्ये देण्यात आलेली आहे। त्या संदर्भात आता ते नेमकं काय बोलत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या पुन्हा एकदा जाऊया आपण काही नाही पाहूया। जे वाडवडिलांचे जमीन होते 100 वर्षातले उतारे काढा। मी काही अल्पभूधारकाचा मुलगा नाहीये। 100 वर्षातले उतारे काढा। शेतीच्या पलीकडे एक सुद्धा कंपनी नाही, एक सुद्धा शेअर नाही, एक सुद्धा कुठे गुंतवणूक नाही, अडकवलेले नाही, कुठेही गुंतवणूक नाही। शेती आहे, शेतीमधलं उत्पन्न येणार आहे, बागायती आहे, उघडायला आणि त्यातलं उत्पन्न मिळतंय। पण या ठिकाणी इतकी 10,000 एकर जमीन घेतली, 5,000 एकर जमीन घेतली, शेतीच्या पलीकडे नाही। या राजकीय जीवनामध्ये मंत्री होतो, शिक्षण मंत्री होतो, उच्च शिक्षण मंत्री होतो, अर्थमंत्री होतो, पाटबंधारे मंत्री होतो, आत्ताही महसूल मंत्री होतो। एक शिक्षण संस्थाने दादा ना डीएड कॉलेज, ना बीएड कॉलेज, ना फार्मसी कॉलेज, ना नर्सिंग कॉलेज, ना मेडिकल कॉलेज, ना इंजिनिअरिंग कॉलेज, ना ऍग्रीकल्चर कॉलेज, एक नाही। काढता आले असते मला, पण काढले ते सरकारी काढले। मला माहित होतं विखे पाटील साहेब गेलेत, मला जमलं नसतं। मला अनेकांनी सांगितलं का नाही काढत कॉलेज तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहे। त्याही वेळेस मी अर्थमंत्री होतो। म्हटलं मला असे 10 लाख आणि 20 लाख डोनेशन करणं माझ्या बापाला जमणार नाही, मला ते जमणार नाही। तो वाईटपणा न घ्यावा म्हणून मला याची आवश्यकताच नाही। मग या संदर्भामध्ये काय म्हणत तर मला इतके त्याच्याकडे मी तुम्हालाच विचारणार या संदर्भामध्ये की एखाद्याचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी त्याचे आयुष्यभर मला या सभागृहात यायला 40 वर्ष लागले। 40 आणीबाणीच्या जीवनापासून जेव्हा जेलमध्ये असल्यापासून तर आतापर्यंत सातत्याने संघर्ष करत, सातत्याने पक्षासाठी त्या ठिकाणी खस्ता खात, जिथं पक्ष नव्हता, जिथं विरोधी पक्षाला त्या ठिकाणी काय अडचण आहे तुम्हाला माहिती आहे। तुम्ही माझ्या सहकारी होता, मुंडे साहेब होते, नानासाहेब उत्तमराव पाटील होते, त्यांनी मला घडवलं, प्रमोद महाजन होते त्या कालखंडामध्ये। आणि एक माणूस ज्यावेळेस एखाद्या सामान्य कुटुंबामधला 40 वर्ष त्या सभागृहामध्ये यायला ज्याला लागतात, एका मिनिटामध्ये आरोप करून जर उधळपट्टी होत असेल तर हा प्रसंग आज नाथाभाऊवर उद्या तुमच्यावर येणार। मी दररोज मांडायचो एक पुरावा द्या, एक दररोज टीव्हीवर सांगायचो एक पुरावा द्या। मंत्रिपद काय राजकारण सोडून देईल, पण या क्षणापर्यंत एकही पुरावा येऊ शकलेला नाही, या क्षणापर्यंत नाही। मग शिक्षा कशाची? तुमच्या आरोपाची। मग आरोप झाले इतक्या लोकांवर, अनेकदा आरोप झाले, कोणी सोडलेत पद? तर आरोपाची चौकशी करा, तथ्य आढळलं तर शिक्षा मिळेल। पण नुसता आरोप झाल्यानंतर तुम्ही म्हणालात भारतीय जनता पार्टी म्हणून, भारतीय जनता पार्टी हीच परंपरा राहिली पाहिजे आणि राहिली म्हणूनच माझ्यावर एवढंही आलं। मला कोणी मागितलं नाही, मुख्यमंत्र्यांना विचारा तुम्ही की मला त्यांनी राजीनामा मागितला का? हो, रोजच नाथाभाऊ, रोज नाथाभाऊ काय म्हणे तर दाऊदशी संबंध। एक वेळ दाऊदशी समजू शकलो असतो, पण दाऊदच्या बायको बरोबर काय नाथाभाऊच्या मागे आयुष्यभर झालं सांभाळलं। हो ना, दाऊदच्या बायकोशी तुमचं बोलणं सतत होत होतं, सतत। बरोबर आहे, माझा मी कुणाचा अनादर नाही करू इच्छित, जे रेकॉर्डला तेच सांगतोय। काय करायचं हो नाथाभाऊच्या म्हणे त्यांच्या मिसेसचे संबंध, मजा बिन के काहीतरी काय त्यांचा संबंध, कुठला नाथाभाऊ, कुठला दाऊद बिचारा, तो इतका रिकामा आहे का? आपला बिचारा नाही तो रिकामा आहे का? त्याला फक्त नाथाभाऊच दिसला की क्या खडसे साहब, साले दुनिया मुझे ढूंढ रही, मैं तुमको ढूंढ रहा हूं, और मुझे आप नहीं मिल रहे, इसलिए मैंने मेरे बाइकों को बताया।
शेमडं पोरं तरी विश्वास ठेवेल का याच्यावर? पण नाही, मीडियावर काय होतं, ह्या दाऊद का फोन दाखवायचे, मंत्री जी कैसे हो आप, मैं दाऊद बोल रहा हूं, भाई बोल रहा हूं भाई। मतलब भाई कौन सा भाई, भाई को नहीं पहचानते तो उसको सारी दुनिया ढूंढ रही है और वो तुमको ढूंढ रहा है। काय विश्वास न ठेवण्यासारख्या बाबी, पण एखाद्याला बदलायचं ठरवलं तर काय होऊ शकतं याचं उदाहरण आहे। बरं झालं दाऊदच्या मिसेसशी बोलणं सोडा, हाल मला दुःख या गोष्टीचं आहे। पुढे काय म्हणजे अंजली दमानी आहे मॅडम, आता जमीन दिली, आता अंजली ताई आल्या, मग काय पवार की या संदर्भामध्ये आता तुमच्या जावयानं लिमोजिन गाडी घेतली, मी अजून वाट पाहतोय त्या गाडीची। लिमोजिन मला माहिती नव्हतं, मी कधी गाड्यांचा शौकीन नाही आहे। मी विचारलं आमच्या जावयाला, म्हणजे कोणती गाडी असते अशी तुम्ही घेतली ती बाई म्हणताय तिकडे, तेवढा लिमोजिन कशाची आहे, 2008चं मॉडेल आहे, ते कोणती हिंडा सिटी का काही गाडी आहे, ती गाडी सेकंड हँड मॉडेल आहे। ते सेकंड हँड मॉडेल मी घेतला 8 लाखाला डबडा म्हणून, पण ते लांब तयार करून घेतलेला आहे म्हणून मी घेतली। मी म्हटलं आणून तरी द्या निदान, आता आरोप केला तर नाही आणून तर द्या, बघाय नाही आरोप काय करायचा, लिमोजिन गाडी घेतली। बरं असं कुठे की माझा जावई आहे, आता मी त्यांना विचारलं, अरे जब शादी 2012 को जब मेरा जमात नहीं था, तो 2013 में मेरे लड़के की शादी हुई, तो मेरा दामाद था का, तो असा दावा शोध लावला त्यांनी, नहीं 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 वो तो गाड़ी होंगी तुम्हारे पास, ये मतलब वो असेल तो ये आजा मेरी गाड़ी में बैठ जा। कारण दुसरं काही बोलण्यासारखं नव्हतं, बोलूच देत नव्हते ना। बरं का ते गेल्यानंतर म्हणजे मुक्ताई शुगर फॅक्टरी 10,000 एकर जमीन घेतली, पण बाबा कोणाची मुक्ताई अजितदादांना माहिती आहे, कोणाची साखर कारखाना आहे तो, शिवाजीराव जाधव आहेत त्यांचा कारखाना, मी त्यात पार्टनर होणार होतो ही गोष्ट खरी आहे, पण झालो नाही आतापर्यंत, या क्षणापर्यंत काय ते जमलंच नाही मला तेवढे पैसे अजूनही। कर्ज काढायचंय म्हणून ठरवलं होतं, त्या काळात मला कर्ज बँकेने दिलंच नाही। पुन्हा जाऊन 10,000 एकर जमीन, 1 एकर जमीन नाही, 1 एकर, मग दिलं ठोकून 10,000, पण 1,500 समजू शकलो असतं कुठेतरी चोरून लापून राहिली असेल तर। काय यार 2 दिवस ते चाललं, मग काय झालं तर पाटबंधारे मंत्री असताना 1997ला एवढा भ्रष्टाचार केला। आता अजितदादा आपल्याला माहित आहे, तापी पाटबंधारे महामंडळाचे 3 वेळा अँटी करप्शन चौकशी तुमच्या कालखंडामध्ये करायला लावली, हे तर बरोबर आहे, 3 वेळा झाली, का सभागृहात आरोप पाहिजे। अँटी करप्शनने त्या कालखंडामध्ये 3 वेळा चौकशी केली, त्यात तथ्य आढळलं नाही, 0 झालं। आता मॅडम 15 वर्षानंतर म्हणता आहेत की हे पाईप कशी घेतले, आणि हे पाईप हजारो रुपयावर, म्हटलं बाबा पाईप घेतलेच नाही मी, कारण मी तर मंजुरीच दिली 1999ला, दादा 99ला मंजुरी घेतली तर त्या काळात पाईप घेतले कशाला, आलीच मग ठोकायची। बरं तो काय असतं, प्रसिद्धीची हवामोठी खराब असते, एक वेळ टीव्हीवर गेल्यानंतर माणूस काही आवरत नाही, आणि मग त्या ठिकाणी तर म्हणजे आशे घेतली, जमीन घेतली, मोठी घेतली, जमीनच घेतली, त्याचे याने केले। आता दमानिया मॅडमने केले नाही काय चालू आहे, शेतकरी नसताना त्यांनी जमीन घेतलेली का, घेतली ना जमीन, शेतकरी नसताना त्याचं याने केलं। आता हा राग कशासाठी, ती मी तक्रार केली, ती सरकार जमा आजही आहे, अंजली दमानियांची ही जमीन आजही सरकार जमा आहे। त्यांनी अपील केलं आरटी मध्ये, त्यांनी अपिलामध्ये त्यांच्याबद्दल निर्णय दिला का आपण काही भांडलो नाही, आता हायकोर्टात जाईल। पण हे धंदे करायचे, एकमेकाला ब्लॅकमेल करायचं, एकमेकाचे हे करत राहायचे आणि झोडपत राहायचं, आणि या संदर्भामध्ये यामध्ये करायचंय कोणी म्हणे एक तर भलताच जावई शोध काढला,
म्हणजे भुसावळला प्लॅस्टिक पार्कसाठी आणि टेक्सटाईल पार्कसाठी 1000 एकर जमीन घेतली आणि दुसऱ्यासाठी 100 एकर जमीन. अरे म्हटलं कुठली जमीन? ते केंद्र सरकारची योजना. प्लॅस्टिक पार्क केंद्र सरकारची योजना. केंद्राने ते जमीन घेतले नाथावरून. उद्या म्हणे ताजमहालही नाथावरूनच घेतला. अशा स्वरूपाचे हे उद्योग करत असताना यामध्ये अध्यक्ष महोदय की एटीएसच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही चौकशी सांगितली या संदर्भामध्ये की या दाऊदच्या संदर्भामध्ये कुणी प्रीती मेमन मॅडम आल्यामध्येच मला हे समजला की पहिल्यांदा मजहबीन आल्या, नंतर अंजली दमानी आल्या, नंतर प्रीती मेमन आल्या. पण कोणी माणसं नव्हतेच का लढायला समोर? सगळ्या महिला भगिनीच माझ्या भांडायला सोडल्यात माझ्याशी. पुढे मग प्रीती मेमन मैडम आल्या. नहीं दाऊद के साथ ऐसे रोज संबंध थे. मेरे संबंध काय आहे? दाऊद संबंध ठेवायला कोणीतरी दुसराच लागतं. हे काय लावलं दाऊद देव? मग मनीष भांगळे आला. मनीष भांगळे. आता हा भांगळे म्हटलं कोण भांगळे बाबा? हा एका उगवला. पण पद्धतशीरपणे एक पाठ कसा आला? पहिल्यांदा ह्याने आरोप करायचा, मग दुसऱ्या दिवशी त्याने करायचा, मग तिसऱ्या दिवशी ह्याने करायचा, चौथ्या दिवशी ह्याने करायचा. आता या संदर्भामध्ये मग आला हेमंत गावंडे. हा गावंडे नावाचा कोण आहे? दादांना माहित असेल. ज्या हेमंत गावंडेने म्हटलंय की भोसरीच्या जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार केला, त्यावर मी आता कॉमेंट करत नाही, कारण त्या न्यायप्रविष्ट बाब आहे. फक्त मला एवढं माहित आहे, मी जमीन का घेतली? मी ना घेतली, परिवाराने जमीन घेतली. 48 वर्ष झाले. आज 48 वर्ष त्या जमिनीच्या संदर्भामध्ये MIDCने संपादनाची कारवाई सुरू केली. 68ला 71ला नोटिफिकेशन काढलं. 48 वर्ष त्या शेत मालकाला रुपया सुद्धा या क्षणापर्यंत दिलेला नाही. 48 वर्ष. या क्षणापर्यंत MIDCचं मालकी हक्कावर नाव नाही. 2010 पर्यंत कुणाचंही नाव त्याच्यावर नव्हतं, मालकाचंच होतं. भांडून तर मालक थकला की मला पैसे तरी द्या, माझी जमीन तरी द्या. आणि त्यानंतर मग इतर हक्कामध्ये MIDCने जमीन टाकली. ठीक आहे, मी त्याच्यावर कॉमेंट्स करत नाही. पण हा हेमंत गावंडे कोण? या हेमंत गावंडे नावाच्या माणसाने अध्यक्ष महोदय जे पुण्यामधलं कृषी विद्यालय आहे, आपलं ऍग्रिकल्चर कॉलेज, जे 5.5 लाख स्क्वेअर फूट जमिनीवर बसलेलं आहे, अशा 5.5 लाख स्क्वेअर फूट जमीन ही माझ्या मालकीची आहे असे बनावट कागदपत्र तयार केले या हेमंत गावंडेने. सरकारचं कॉलेज 5.5 लाख स्क्वेअर फूट कॉलेज, बनावट कागदपत्र तयार केले. बनावट कागदपत्र तयार करून अख्खी प्रॉपर्टी त्याच्या नावचे लावून टाकली उतारावर. अख्खे सरकारी मालमत्ता त्यांना त्याच्या नावची लावली. आणि नावचे लागल्यानंतर त्याच्यावरचा TDR मला मिळावा या संदर्भामध्ये म्हणून त्याने पुणे महापालिकेत अर्ज केला. दरम्यान त्या ऍग्रिकल्चर कॉलेजच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की ही जमीन तर आपली जमीन आहे, सरकारी जमीन आहे. 1883ला घेतलेली जमीन ही याच्या नावावर कशी झाली? तेव्हा चौकशी झाली. तेव्हा मी पोलिसांना आपल्या यांना रेव्हेन्यू ऑफिसरला सांगितलं चौकशी करा. पोलीस स्टेशनला तक्रार घ्यायला तयार नव्हते म्हणून मी फोन केला. काय गुन्हा होता पोलीस स्टेशनला फोन करण्यात? आपल्यावर लागलेल्या प्रत्येक भ्रष्टाचाराचा प्रत्येक आरोप एकनाथ खडसे यांनी खोडून काढला. त्याचप्रमाणे पुराव्याशिवाय शिक्षा भोगावी लागल्याचं दुःखही त्यांनी व्यक्त केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.